जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कारण पंढरपूरच्या मंदिरात सुद्धा एवढे कार्यक्रम होत नसतील, मला तरी वाटते एवढे होत नसतील एवढे कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात. मोठमोठे कीर्तनकार, मोठमोठे प्रवचनकार इथे कार्यक्रम करून गेलेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे विठ्ठल मंदिर. त्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजचा 5वा दिवस आहे, बरोबर ना? आजचा 5वा दिवस आहे आणि त्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक ज्ञानेश्वरी अध्यायातील, ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9व्या अध्यायामधील 18व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवंताचे 3 कार्य सांगितले जातात. नंबर 1 भगवंताचं अस्तित्व सांगितले जातं. नंबर 1 भगवंत विश्वाची निर्मिती कशी करतो हे सांगितले जातं. नंबर 3 या श्लोकामध्ये भगवंत विश्वाची निर्मिती करून त्याचं भरण पोषण करतो हेही सांगितले जातं. 3 प्रकारचे मुद्दे या श्लोकामध्ये माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणे सांगितले जातात. काहीच कथा असतं, मग काहीचं अस्तित्व सांगण्यासारखं नसतं. कसं काय सांगण्यासारखं नसतं? जन्माला आलेल्या मुलाचं अस्तित्व कुठपर्यंत टिकतं? मुलगा जन्माला आला, त्याचं अस्तित्व कुठपर्यंत टिकतं? तो जोपर्यंत तो पती होत नाही तोपर्यंत त्याचं अस्तित्व असतं. एकदा मुलगा पती झाला की त्याचं मूल हे अस्तित्व संपत आणि पती ही संज्ञा त्याला लागते. पती अस्तित्व कुठपर्यंत टिकतं? पती अस्तित्व कुठपर्यंत टिकतं? तो बाप होत नाही तोपर्यंत. एकदा तो बाप झाला की पती हे अस्तित्व संपत आणि बाप हे अस्तित्व त्याला लागतं. म्हणजे हे अस्तित्व संपले जातं मला. अस्तित्व संपले जातं. बाप हे अस्तित्व कुठपर्यंत त्याचं टिकतं? जोपर्यंत नातू होत नाही तोपर्यंत बाप हे अस्तित्व टिकून राहतं. बघा, मी सांगायच्या अगोदर अगदी महाराज सांगत, एकदा नातू झाला की बाप हे अस्तित्व संपतं आणि आजोबा हे अस्तित्व लागतं. म्हणजे माणसाचं अस्तित्व टिकल्या जातं. जसं पुरुषाचं सांगितलं तसं स्त्रीचं सुद्धा आहे. स्त्री जन्माला आल्या तिला अस्तित्व लागतं मुलगी. जोपर्यंत ती पत्नी होत नाही तोपर्यंत मुलगी हे अस्तित्व राहते. पण एकदा पत्नी झाली की मुलगी अस्तित्व संपत, पत्नी अस्तित्व लागत. पत्नी अस्तित्व कुठपर्यंत टिकून राहतं? आई होत नाही तोपर्यंत. एकदा आई झाली की पत्नी संपली, आई झाली. आई हे अस्तित्व कुठपर्यंत टिकून राहतं? नातू होत नाही तोपर्यंत. नातू झाला की आई अस्तित्व संपत आणि आजी अस्तित्व लागते. हे आपलं अस्तित्व आहे मला. पण भगवंताचं अस्तित्व कितीतरी युग झाले तरी संपलेलं नाही, म्हणून त्याचं अस्तित्व वर्णन करावं लागतं. जनाबाईने 4 युग सांगितले, नामदेवराने 28 युग सांगितले आणि नाथ महाराजांनी युगेने युग सांगितले. जळयोगाचा भक्त नावा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून भीती जणी. 4 युग झाले. 4 युग कोणते कोणते? कृता, द्वापार, कली आणि कृता, त्रेता, द्वापार, कली. कृता, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग झाले तरी भगवंताचं अस्तित्व संपलेलं नाही. भगवंत ही संपले त्याला आहे, त्याचं अस्तित्व संपलेलं नाही. जनाबाईने 4 युग सांगितले. 4 युग झाले तरी किंवा जळयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून 4 युग झाले तरी त्याचं अस्तित्व संपलेलं नाही. हे जनाबाईने 4 युग सांगितले. नामदेवराने 28 युग सांगितले. युगे 28 अजून तो उभा आहे का नाही? भगवान परमात्मा का उभा आहे? त्याचं अस्तित्व संपत नाही मला. त्याला अस्तित्व भगवंत ही सत्य त्याला आहेच. आपलं जसं सांगितलं ना, आपलं संपत हळूहळू संपत, त्याचं अस्तित्व संपत नाही.
28 युग झाले तरी त्याचं अस्तित्व संपलेलं नाही आणि संपणारही नाही. नाथ महाराजांनी युगायुगे सांगितले, जेव्हा नव्हते तेव्हा होते, अस्तित्व संपलेलं नाही. नाथ महाराजांनी युगायुगे सांगितले आहे का? युगाने युगे भक्ता संगी एका जनार्दनी संत सभा सभा देव कावो पिठेवरी उभा. युगाने युगे सांगितले, कितीतरी युग झाले तरी तो पिठेवर उभा आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व संपलेलं नाही. असं भगवंताचं अस्तित्व या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवंत ही जगते मार्ग, भगवंताचं अस्तित्व लय मोठ्या प्रकारचं अस्तित्व, न संपणार अस्तित्व, म्हणून या श्लोकामध्ये त्याचं अस्तित्व वर्णन केलं. बरं, एखाद्या स्त्री आई झाली, मुलाला एकच वेळ जन्म देते, एका मुलाला एकच वेळ जन्म देते. पण भगवंत असा आहे, एकाच वेळेस सगळी सृष्टीला जन्म देते, सगळ्या सृष्टीला जन्म देते. आंधळ्या पांगळ्याचा आणि प्रसवाला विश्वतोची, सर्व विश्व एकदाच प्रसवतो, म्हणजे सर्व विश्वाला एकदाच जन्म देतो, असा महान मोठ्या प्रकारचा भगवंत आहे. म्हणून त्याचं अस्तित्व आणि त्याचं कार्य या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. साऱ्या विश्वाला जन्म देतो, प्रसवाला विश्वतोची, सर्व होये जाणता. भगवान परमात्मा सगळे जाणतो, पण जाणतो, सगळ्या विश्वाला एकदाच जन्म देतो, सगळ्या विश्वाला एकदाच जन्म देतो. घडी मोडी हेळा मात्री. आता घडी म्हणजे काय, मोडी म्हणजे काय? आपण म्हणतो जागेवर, बरं का, जागेवर महाराज, त्याचे अर्थ इतकं येतो, डोक्याचं पार पीठ होऊन जातं, अर्थ लागणे करतात. घडी म्हणजे काय, मोडी म्हणजे काय? राष्ट्रीय महाराजाला प्रवचन शिकायचं म्हणून सांगायला नाही का नाही, मला ते प्रवचन करायचं शिकवा. आता प्रवचन करायचं, गायन करायचं हे शिकविलेलं नसतंय, ऐकून शिकावं लागतं. घडी म्हणजे काय? घडी म्हणजे काय? घडी म्हणजे पालन करणे. आणि मोडी म्हणजे काय? मोडी म्हणजे काय? दुष्टाचा संहार करणे, त्याला मोडी म्हणतात. घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता. ज्याचं ज्याचं जसं पाप असेल, ज्याचं ज्याचं जसं पुण्य असेल, तशा तशा प्रकारचं संचित त्याला भोगायला मिळतं. अशा प्रकारचा भगवान परमात्मा फार अशा प्रकारचा मोठा आहे. त्याचा अस्तित्व टिकून राहतं, ते सर्व जगाचं भरण पोषण करतो. कार्य नाटकची कृपाळू देवाची आणि पोषितो जगाची एकलाची. कोणाला उपाशी देवीच नाही महाराज, नाथसाहेब महाराज ठेवतो का उपाशी कोणाला? एवढे वारीमध्ये हालाकृष्ट असतात, पाऊस पाणी असेल तरी उपाशी राहतो का माणूस एक सुद्धा? नाही राहत महाराज उपाशी. आमच्यावर असा प्रसंग आला पडले बाबा याचा. आम्ही रस्त्याने चालत असताना एवढा पाऊस चालू झाले, पाऊसच थांबायला मागत. आणि तेव्हा आमचा मुक्काम शेवटचा पंढरपूरमध्ये होता. आमच्या गाड्या काही निघाल्या नाही, गाड्या आम्ही सगळं खेळायला गेलो, संपूर्ण दिलेली काय नाही. आता एवढी माणसं त्या दिल्ली मालकाने जेवायला कसं लागत नाही. त्या बिचाऱ्याने भातन कडी केली, काय मार काय करतात भातन कडी, पण जेवायला घातलं, उपाशी मोर दिलं नाही. भगवान परमात्मा उपाशी मोर देते कोणाला? सर्वांचं भरण पोषण करतो. एक दृष्टांत सांगितलं जातो, भगवान परमात्मा रोज आली की जेवायला बसल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी विचारले जावा, तुम्ही सर्वांना जेवण देता, सर्वांचं भरण पोषण करता, सर्व जेवण तृप्त झाले का? हो, सर्व जेवण तृप्त झाले. आणि मग भगवान परमात्मा जेवण करायचे. रुक्मिणी आई साहेबांना वाटलं हे खरं आहे का, बघावं तरी एक दिवस. रुक्मिणी आई साहेबांनी एक मुंगी घेतली आणि एका डब्बीमध्ये फोडून ठेवली. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा सगळ्याला तृप्त करून घरी आले, हातपाय वगैरे धुतले आणि जेवण्याकरता बसले. जेवण्याकरता वाटल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी जेवायला वाटलं. भगवान परमात्म्याने पाणी फिरवलं आणि चालू केलं. रुक्मिणी आई साहेबांनी हात पकडला, सर्वांना जेवायला घातलं. हो, सर्वांना जेवायला घातलं. कोणीतरी उपाशी असेल, भगवान परमात्मा म्हणजे कोणीच उपाशी राहिलेलं नाही. सर्वांना तृप्त केल्याशिवाय मी घास सुद्धा जेवण करीत नाही, हा माझा नियम आहे.
अगोदर सर्व तृप्त आणि नंतर मी जेवतो. आईचा केल्या लगेच ती डबी घेऊन आली. डबीचं टोपण उघडलं तर बघतात त्या मुंगीच्या तोंडामध्ये साखरेचा खडा होता, साखरेचा दाणा होता. भगवान परमात्म्याला काही निर्माण करता येणार नाही हो. तरीशी तरी नोई काही राईचा डोंगर पर्वत राई असा असणारा भगवान परमात्मा त्याला काय करता येणार नाही. हा मग भगवान परमात्मा सर्वांचं भरण पोषण करतो महाराज. ते दुसरं कार्य करतो आणि तिसरं कार्य तो सर्व सृष्टीला निर्माण करतो भगवान परमात्मा. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे वर्णन करायचं. भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय काही सुद्धा चालू शकत नाही. वृक्षाची पाने झाली त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठी. देखली ऐकली एक नारायण, दयाचे भजन चुकून सर्व ठिकाणी त्याची सत्ता आहे. मी पाटीलवाडीमध्ये सुद्धा सांगितलं होतं महाराज आहे का, थोडीशी सत्ता त्यांनी काढून घेतली, त्याची सत्ता थोडीशी काढून घेतली. पृथ्वीमधून त्यांनी थोडीशी त्याची सत्ता बाजूला काढली. काय झालं केला गावात ऐकलेलं ना आपण सर्वांनी आहे का तिथं का बाकी काही नव्हतं झालं महाराज. त्यांनी थोडीशी सत्ता तितक्याच तो जागेत काढून घेतली, सर्व पृथ्वीची नाही, फक्त किल्लारी भागातली तितक्या जागेत थोडीशी सत्ता काढून घेतली तिथे. भूकंपासारखा महाभयंकर प्रकार त्या ठिकाणी काढला. सत्ता आहे ते पृथ्वी त्याची सत्ता आहे. ये थोडी ते थोडी आता नाही सत्ता आणि गती. दुसऱ्याची सत्ताच नाही, त्याची एकट्याची सत्ता आहे. समुद्रात जळ सुद्धा स्थिर आहे कशामुळे, सत्ता आहे त्याची. त्यांनी सत्ता काढून दगड होऊन बसेल त्याचा. किंवा सुनामी सारखी लाट येईल कुठला तरी एक प्रकार घडी, त्यांनी त्याची सत्ता काढून घेतली. सत्ता त्यांनी काढून घेतलेली नाही, तो काढून घेते. पर्वतावर सुद्धा त्याची सत्ता आहे. पर्वती पैसगान झंडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते वाहिली ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राण आले, तुम्ही जगाचे चाळे झाले. अशी भगवंताची सत्ता आहे महाराज. महाराज बिळवरांनी जसं सुंदर वर्णन केलेले त्या भगवंताच्या सत्तेबद्दल. बिळवराच्या गवळणी खूप गोड येतात आणि विचार करण्याकरता सुद्धा सुंदर आहे निळोबराच्या गवळणी. निळोबरांकरता समुद्राला जळ, समुद्राचं जळ स्थिर कशामुळे आहे, त्या भगवंतामुळे आहे. याची या द्रावपणे समुद्राची जळ, याची या द्रावपणे म्हणजे याने त्या समुद्राला स्थिर ठेवलेले, म्हणून त्याच्यामुळे त्या समुद्राला जळ आहे. नाही ते एका क्षणामध्ये समुद्र आटून टाकायची ताकद त्या भगवान परमात्म्याकडे आहे. आणि समुद्र आटल्यावर काय होईल महाराज, समुद्रामध्ये वडवानळ नावाचा अग्नी आहे. समुद्र जर आटला तर सर्व पृथ्वी एका क्षणामध्ये जळून भस्म होईल. म्हणून भगवंताने त्या समुद्राला स्थिर ठेवून त्याची आज्ञा आहे, समुद्राला आटू देत नाही. याची या द्रावपणे समुद्राची जळ. वारा वाहतो निळोबारा म्हणतात, वारा जरी वाहत असला तरी याच्या सत्तेशिवाय नाही. याने सत्ता जर काढून घेतली तर वारा सुद्धा भयानक अशा प्रकारचा सुटेल. आणि सर्व नाथ महाराजांनी सांगितले मोठे मोठे पर्वत उठून जाते. आणि मोठा मोठा पर्वत जर एखाद्या शहरावर पडला, एखादा पर्वत शहर राहणार आहे का महाराज, खाण्यासारखी सिटी सुद्धा राहणार एखादा पर्वत पडला नाही, सर्व नष्ट होऊन जाईल. भगवंताची सत्ता आहे. याची या चपळपणे पवन वाचे, जेवढं घेऊ भगवान परमात्मा त्या वायूला आज्ञा करेल तेवढंच तो धावतो. जास्तही धावतो ते कमी धावतो. याची या चपळपणे पवन वाचे, याची अवकाशे आकाश पगळ. याची आज्ञा आहे म्हणून ते आकाश स्थिर आहे. आकाश कधी तुटून पडेल अंगावर साडे मला सांगता येणार नाही. पण भगवंताची आज्ञा आहे आकाशाला सुद्धा. याची अवकाश आकाश पगळ आणि याची या कृती बळे आवनीही आढळ. याच्या सत्तेने ही पृथ्वी आटळ आहे, हालचाल करीत नाही, एवढी त्या भगवंताची सत्ता आहे. मेघाने वर्षावे
पर्वती बैसावे वायूने विचारावे तुझी असत्ते आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणून शरणारो. नामदेवराय, तुकोबाराय, निळोबाराय, नामदेवराय सर्वांनी त्या भगवंताच्या सत्तेबद्दल अनेक प्रकारचे प्रमाण दिलेले आहेत. नामदेवराय म्हणतात हे सर्व तुझ्या सत्तेने चालतंय, हे वर्म मला कळालं म्हणून मी तुला शरणार. तुझ्या एवढा मोठा दुसरा कोणीच नाही. नामा म्हणे काही न आले साचा प्रभू तू निरधार पांडुरंगा. तुझ्या सत्तेशिवाय काही चालू शकत नाही म्हणून मी तुला शरणार. असा भगवान परमात्मा समर्थ आहे, सर्वांचं भरण पोषण करतो, सर्व ठिकाणी त्याची सत्ता आहे. सर्व ठिकाणी अग्नीच्या ठिकाणी सुद्धा त्याची सत्ता आहे. शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे? ग्रंथ भांडारामध्ये पाटील बाबा आता तुम्ही खूप ऐकलेले आणि माझ्यासारख्या एक लहान प्रवचनाला तुम्ही आगती येऊन बसता, कीर्तनाला येऊन बसता. की पुराणापैकी शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कोणते? सर्व भागवत पुराण सांगतील आहे. सर्व भागवत पुराण सांगतील. पण ह्या सर्व 18 पुराणाची निर्मिती त्याच्यापासून झाली ते काय? सर्वश्रेष्ठ मानला जातो वेद. शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ काय मानलं जातं? वेद. सर्वात श्रेष्ठ वेद मानला जातो. पण वेद सुद्धा, वेदाची निर्मिती कुठून आहे? वेदाची निर्मिती भगवंताच्या श्वासापासून. त्याला शहाणपणा आला कुठून? त्या वेदाला शहाणपणा आला. वेदाला पहिले काही कळत नव्हतं मला. जसं आपलं फुल बालवाडीमध्ये जातं, त्याला एका दागडा देतात गिरवायला, गिरवून मोठा करतं मग त्याला एक काढता येतं. तसा वेद निर्माण झाला होता, पण वेदाला काय करावं हे कळत नव्हतं. मग ते शाळा शिकायला कोणाकडे गेला? परत शाळा शिकायला कोणाकडे गेला? भगवंताकडे गेला. परत वेद अनंत बोलीला अर्थही तुगाची साथीला विठोबाशी शरण झाले नीच निष्ठा नामका. भगवंताकडे गेला आणि भगवंताने त्याला शिकवलं. येण्याची पडवणी वेद केला, भगवंताने त्याला शिकवलं. मग सर्वात श्रेष्ठ वेद असणार जर भगवंताकडे शिकायला जातो, भगवंत केवढा मोठा वेद जाणून गेला. पुढे मौनावरा ते हे तुझला प्राप्त कृष्णनाथ महाराजांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. वेदाला कळाला नाही एवढा मोठा भगवान परमात्मा, वेद सुद्धा त्याच्याकडे जातो शिकायला. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, त्याची सत्ता आहे. म्हणून वेदाला सुद्धा त्याच्याकडे जावं लागतं. एवढं त्याचं मोठं पण आहे, एवढा मोठा आहे. अजून सांगतो तुम्हाला, स्वर्गाचा राजा कोण आहे? इंद्र. आहे का? बरोबर आहे. सगळ्याला माहिती, सगळं ऐकलेले. इथं काही जास्त सांगायचं काम पडत नाही. रात्री महाराजांचं सांगितलं नाही, इथं जास्त बोलायचं काम पडत. इथं महाराजांच्या अगोदरच वक्तेच बोलतात, वक्तेच्या अगोदर ते बोलतात. काय सांगत होतं रात्रीच्या आणि महाराजांनी? काय चालू होतं? काय चालू होतं? ऐक स्वर्गाचा राजा कोण आहे? इंद्र आहे. पण इंद्र सुद्धा याची पूजा करतो महाराज. इंद्रदेव सुद्धा याची पूजा करतो. एवढा मोठा आहे माझा भगवान परमात्मा. इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजी. इंद्रदेव त्याची पूजा करतो, चंद्रदेव त्याची पूजा करतो आणि महेंद्र म्हणजे भगवान शंकर सुद्धा त्याची पूजा करतात. राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. भगवान शंकर सुद्धा त्याची पूजा करतात. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे म्हणून त्याचं इथं अस्तित्व सांगितलेलं आहे. श्रुतीशास्त्रे याची चित्तविधी महासिद्ध मुनी
ध्यान या बिळामध्ये तो हात जोडायला सांगायचं आई थोडं थोडं जमतंय. म्हणून भगवान परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे. येणीची मेरुत्तम बाचळ घरी येणार दिशा दिगपाळ येणीची ठावती दिला विधी विधानाचा शास्त्राबोध केला येणीची सुरपती स्वर्गी बैसलेला. म्हणून असा भगवान परमात्मा मोठा आहे. त्याचा अस्तित्व इथे सांगितलेलं आहे की तो भगवान परमात्मा मोठा आहे. त्याचा अस्तित्व न संपणार आहे. तो सर्वांचं भरण पोषण करतो. सर्व विश्वाला निर्माण करतो. मग हे ज्या विश्वाला निर्माण केलं ते सर्व विश्व त्याला जाणतं का? सर्व विश्व त्याला मानतं का? आता का यावर्षी पायवारीला काही कॅम्प्युटरवर काही गणित लावतात बरं का पाटील बाबा. मला मोजायला कुठे तिथं नाना करता चंद्रभागेला जाता येत नाही तर माणसं कधी मोजणार सांगा बरं. सांगितलं 22 लाख पब्लिक होती. अंदाजे ते तरी काही एवढं 22 मोजून थोडं सांगतात. काहीतरी लिमिट असते सांगत असतील 22 लाख जास्त असेल. पण आपण 22 लाख करा विश्वामध्ये काय 22च लाख लोक आहेत. विश्व तर त्यांनी निर्माण केलं पण विश्वामध्ये 22च लाख लोक आहेत का? पण 22च लाख लोक त्याच्याकडे का जातात प्रत्येक वर्षी? 22 त्यांनी त्याला जाणलं. त्यांनी त्याला जाणलं हे सर्व नश्वर आहे. एकच भगवंत खरा आहे. विश्वाचं भरण पोषण करतो. विश्वाची निर्मिती करू शकतो आणि त्याचं अस्तित्व न संपणार आहे असा भाव त्या 22 लाख लोकांनी जाणला. उन्हाची पर्वा न करता पावसाची पर्वा न करता खाण्यापिण्याची पर्वा न करता राहण्याची पर्वा न करता हे लोक प्रत्येक वर्षी वारीला जातात. का जातात? त्यांना त्या भगवान परमात्म्याचं सर्व काही कळाले. सर्व काही कळालं त्या भगवान परमात्म्याचं. आम्ही बी जातो बरं का पाठीबाबा वारीला जातो. आमचे महाराज बी येतात पण महाराज उडती वारी करतात. उडती वारी म्हणजे कसं का आता हे नवीनच ऐकावं शब्द उडती वारी. वारी शब्द ऐकला सगळ्यांनी. उडती वारी तुम्ही शब्द ऐकला ना साहेब बाबा कधी? उडती वारी कशाला म्हणायचं? उडती वारी इथून उडायचं पंढरपूरमध्ये पंढरपूरमधून येतं ठाण्याला त्याला उडती वारी म्हणतात. पण वारी करतात कशी का आता ना आषाढी वारी त्यांची अजून सुटलेली नाही. बरेच लोक म्हणतात रामदास महाराज वारीला जातात. वारीत जातात. तुकाराम महाराज बोलतो एक कसं असतं बघा कथेची सामग्री तयार झाल्यावर तुकोबराने सुद्धा सांगितलेलं बाबा देवा कथा करावं पण हे चांगलं पाहिजे. आता काही गोष्टी त्यांना जमत नाही का? काही गोष्टी त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना जमत नाही. मग भगवंताला जर जाणायचे भगवंताला म्हणायचे. आता काही काही नामदेव महाराजांनी सांगितलं देह जावा बरा असं कुठं चालतं ना. ते त्यांनी सांगावं आपण नाही. आपण आपल्या प्रकृतीकडे बघून म्हणून त्यांना ती वारी घडत नाही. मला सांगा एवढे लोक जातात एवढी जीवाची पर्वा न करतात. आता आम्ही सुद्धा वारीला जातो. यावर्षी तर आम्ही महाराज एक दिवस सुद्धा तंबूमध्ये झोपलो नाही. काटेगाव एक दिवस सुद्धा तंबूमध्ये गरजच पडली नाही तंबूची आम्हाला. तंबू ठोकायची 2 वेळेस तंबू ठोकले होते. एक वाघरीला आणि दुसरे पंढरपूरमध्ये. पण आम्ही तंबूच्या बाहेर ठोकलो. पाऊस नव्हता काय नव्हता. एवढी वार करायची मजा यावर्षी आहे का? मस्त हवेला पडायचं वावरात गावाकडे झोपल्यावरती एवढी वारी. आणि एक वर्षी असा प्रसंग आला सासवडच्या घाटामध्ये जी सुरुवात झाली तर 12 सोडून तर थेंबही पडला. 75% वारी वापस गेली होती म्हणलं तर 75%. पण आम्ही वापस गेलो जेजुरीमध्ये अक्षरशः झाडाच्या पाण्यात तोडून आणल्या खाली टाकले त्याच्यावर पिसर आमच्या अंग काढून पाणी टाकले. अंग काढून पाणी पण वारी नाही. त्या दगडावर बसून कशी बी पण वारी नाही पळत नाही आलो. अशी वारी करायला पाहिजे.
अशी वारी अनेक लोक करतात. का करतात? तर त्याचं अस्तित्व त्यांना कळलेलं आहे, त्याची सत्ता त्यांना कळलेली आहे. आपल्या प्रत्येक कानाकानावर त्याची सत्ता आहे महाराज. आणि म्हणून त्याच्याकरता आपण सर्वस्व अर्पण करायला पाहिजे. गतीर भरता प्रभू साधी, हे सर्व ठिकाणी सर्वांना गती देणारा तो आहे. आपल्याला गती प्राप्त करून घ्यायची का अधोगती प्राप्त करून घ्यायची हे आपल्या हातात आहे का? आहे तू गती हाती काहीतरी प्रमाणे ना महाराज, आहे तू त्या हाती म्हणून येतो का पळते असे काहीतरी प्रमाण आहे. महाराज सांगतात तुमच्या हातात आहे, तुम्हाला अधोगतीला जायचंय का गतीला जायचंय, गती प्राप्त करून तुमच्या हाती, तुमच्या हातात महाराज म्हणतात. म्हणून मी कापून देतो तुम्हाला. मिळालेला जर ते परत मिळणार नाही म्हणून तुम्हाला कापून देतो. त्या भगवंताला जाणा, त्या भगवंताला माना, त्याची एक निष्ठेने भक्ती करा. असा एकमेव कोण भक्ती करण्याच्या लायक असेल तर भगवान परमात्मा आहे. दुसरा देव कुठलाच भक्ती करण्याच्या लायक नाही. आणि दुसऱ्याची भक्ती केली तर तो तात्पुरतं तुम्हाला सुख देईल, पण अविनाशी सुख देणारा फक्त माझा पांडुरंग परमात्माच आहे. अविनाशी सुख देईला पुढे आपलं सुख दे दुसऱ्याला देतो आणि अविनाशी सुख देतो. अविनाशी म्हणजे न नाचणार सुख. कधी त्याचा नाश होत नाही, कधी त्याचा बाद होत नाही, कधी ते कमी होत नाही, उलट वाढतं सुख घडोघडी. याचं सुख वाढतं महाराज, याचं सुख कमी होत नाही. म्हणून त्याला असं जाणा की तो सर्व ठिकाणी एक आहे भगवान परमात्मा, त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाही की असा भाव मनामध्ये ठेवा. सर्वांचं भरण पोषण तोच करतो, सर्व विश्वाला तोच निर्माण करतो. असं जाणं, असं जाणं. काय गरज होती का त्याला सर्व विश्व निर्माण करायची? काय गरज होती त्याला एवढं मोठं मध्ये करायची? काय गरज होती? लग्न करा, 4 जण मुलं पैदा करा, 4 जण भरण होते, काय गरज आहे? लग्न करायचं, मुलं बाळ पैदा करायचं, त्यांना भरण पोषण त्यांचं करायचं, त्यांना मोठं करायचं, त्यांना शिक आहे का नाही? उपाधीचे का नाही नसते? ह्या बाबाने तर एवढी मोठी उपाधी लावून घेतली, काय गरज होती काय त्याला? गरज होती का? गरज नव्हती. पण एकटं ब्रह्म होतं, ते येड्यासारखं फिरत होतं महाराज. एकटं ब्रह्म येड्यासारखं फिरत होतं, काहीच कळत नव्हतं. काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? कर्म महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एकलिनी कंठीची म्हणून या कर्मच नव्हतं त्याला. आणि एकट्याला खरंच करमत नाही. एकटा असताना मी सुद्धा एकटं टाकेर असलं करमत नाही. याला फोन लाव, त्याला फोन लाव, नाही कोणी सापडलं तर थोरात महाराजाला तरी लाव. करमत नाही एकट्याला माणसाला, त्याला सुद्धा करमवलं नाही महाराज. म्हणून त्यांनी काय केलं, केली निर्माण 14 भुवने, 14 भुवन निर्माण केले. काय काय निर्माण केलं म्हणा, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी सर्व निर्माण केले. 5ही महाभूते भौतिक पंचमहाभूत त्यांनी निर्माण केली. आणि पंचमहाभूतापासून हे आपलं शरीर आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, याच्यापासून हे शरीर बनलं. आणि मग या शरीर बनल्यानंतर त्याला वाटलं होतं माझं कोणीतरी नामचिंतन करीन, माझं कोणीतरी ध्यान करीन, मला कोणीतरी जाणीन, मला कोणीतरी मानीन असं वाटलं होतं. पण त्याच्यात विरळायचा कोणी आणि तुका त्याची काही क्वचित माणसं त्याला जाणणारी निघाली, काही क्वचित माणसं त्याला मानणारी निघाली, काही क्वचित माणसं त्याला वाढणारी निघाली, सर्व त्याला जाणणारी निघाली. आणि मग भगवान परमात्म्याला बदल विश्वाची निर्मिती केली, सर्व विश्व निर्माण केलं, पण मला जाणणारी त्याची थोडीच निघाली. मला काही जाणत नाही, जाणत नाही त्याला गती मिळत नाही, आणि जाणतात त्यांना गती मिळते. मग तुम्हाला आपल्याला गती मिळावा असं वाटत असेल तर त्याला जाणायला पाहिजे. तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे, विस्मत्पत्त्यादी वितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम्. अशा प्रकारचा अविनाशी तत्व काय असेल तर फक्त भगवान परमात्मा आहे. आणि दुसरं तत्व काय आहे असेल तर त्याचं नाम
या दोन्हीपेक्षा दुसरं काही अविनाशी नाही, महाराज सर्वनाश पावणार आहे. हा सगळं काळाने खाल्लेले, सगळं सगळं जग काळाच्या ताराक्यात झालेलं आहे. अवघाचे आकार आणि एकची निराळे हरिचे नाव. हा किंवा तो भगवान परमात्मा काळाच्या पलीकडे पाप पुण्य ललित काय असेल तर भगवान परमात्मा आहे, सर्व त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात धर्माची मूर्ती आणि पाप पुण्य हा धर्म, जातीवंत धर्म काय असेल तर भगवान परमात्मा. आपल्याला धर्माने नीतीने जर असं आपल्याला आपल्या हातातून धर्म घडा वाटत असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचं, त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही असं जाणायचं. तो भरण पोषण करतो सर्व विश्वास हे आपल्याला माहित आहे. कारण आपल्याला सुद्धा त्यांनी, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, त्यांनी कोणालाच उपाशी ठेवलेलं नाही. काम करणारा तर काही ना काही कर्म करून जगेलच, म्हणजे काहीच करीत नाही त्याला सुद्धा मी आमच्या गावामध्ये आता प्रवचन केलं आणि सांगितलं सगळ्यांनी भजन करायला पाहिजे. हा तेव्हा उदास होऊन भजन करायला पाहिजे. निवळ संसारात राहून भजन करून जमत नाही, संसाराचा त्याग करून भजन करायला पाहिजे. असं जे थोरात महाराज हुशार बाजलेलं पुढे प्रवचन झाल्यावर मला महाराज सगळ्यांनीच भजन करायचं म्हणल्यावर कामधंदा कोणी करायचा, सगळे लोक भजनाला जर लागले म्हणून खायचं काय. सोळंके महाराज की जालना जिल्हा मला ठाणे जिल्ह्यात आलेला होता. तिथं काही कमी राहिलेलं नव्हतं. त्याला मला एक काम कर, उद्यापासून सगळं गाव भजनाला लाव, एकही माणूस असा राहिला नाही पाहिजे बिगड भजनाचा. एकटा मी सोयी करतो म्हणलं ते आपण काम ते मला एक दिवसाची करतात नाही म्हणलं, पूर्ण दिवसाची. जेवढे दिवस ते भजन करते तेवढे दिवस त्याला खाण्यापिण्याची व्यवस्था माझी. पण एक माणूस जरी कान्याकोपऱ्यात राहिला तर मी एक तांदूळ एक शीप सुद्धा देणार. अख्खं गाव भजनाला त्याला सांगते अख्खं गाव. असं कसं अरे पण आजच्या गावाने जर भजन करायला सुरुवात केली ना, काम करायची गरजच नाही. आपल्या गावाला ज्यावेळी एरी येत ना, मला एरी, त्या एरीचं पाणी राहणार नाही, त्याचं गुळवणी बनणार. म्हणलं गुळवणी बनणार. मला त्या गुळवणी काय नुसतं प्यायचं नाही म्हणलं. जेवढे झाड आहेत ना आपल्या गावात ते शिवारात तेवढ्या झाडाला कानोले लागतात. कानोला माहिती आहे का कानोला? तेवढ्या झाडाला कानोले येतात. हे असं कसं मला भजन केल्यावर होतेच तसं. फक्त तू गाव भजनाला लाव. मला हे कुठे शक्य नाही किंवा हे तसं शक्य नाही, तसं गाव भजनाला लागणं हे सुद्धा शक्य नाही. सगळं गाव भजनाला लागत, सगळे भजन करीत नाहीत. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण त्यांनी दिलेलंच आपल्याला त्याच्याकरता, निर्माण त्याच्याकरता केलेले. महाराजांनी सांगितलं की गेली निर्माण चावताही मोहनी कशाकरता, त्याचं भजन करावं म्हणून. पण त्याचं भजन करून त्याचा फायदा आहे का? फायदा कोणाचा आहे? त्याचं भजन केलं त्याचा फायदा आहे का काय? आपला फायदा आहे. पण त्याचं भजन नाही केलं त्याची नुकसान आहे का काय? त्याचं भजन केलं त्याचा फायदाही नाही, त्याचं भजन नाही केलं त्याची नुकसानही नाही. त्याला काय घेण्याचे नाही सांगा ना तुम्ही. करतो कशा करता तो एवढं? आपल्या उद्धारा करताय, आपल्या उद्धारा करताय, त्याला काय घेणे देणं? सर्वापासून आलीच नाही. देव निराळा आलिप्त विटाळात कामही. त्याला काहीच नाही म्हणा, सर्वापासून आलिप्त नाही. त्याला कशाचीच गरज पडत आपल्या करता म्हणून आपण त्याचं भजन चिंतन करायला पाहिजे. एवढा सुंदर निर्णय आपल्याला दिलेला आहे. आपण यातच मिळतो, परत नाही मिळत. यातच मिळतं, परत नाही मिळत. मिळतं का परत? शेवटीची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग घरा पडी परत यायचं, परत मारायचं, परत. ते रात्री महाराजांनी सांगितलं भावरा. रात्री महाराजांनी सांगितलं काय सांगितलं? भावरा सांगितला. तसं भावऱ्यात अडकावं लागतं आपल्याला. भावरा काय सोपा नाही तो. संस्कृती भोवरा फिरत असे घरघरा.
गणित नाहीची हा वडील आवडती भोवरा हा नाटाबद्दल एक प्रमाणे. आणि रात्री महाराजांनी भावरा सांगितलं ते सांगडीमध्ये भाव राहिलं. सांगड बांधरे भक्तीची त्याच्यामध्ये भाव राहील. संस्कृती भावरा फिरत असे म्हणजे परत यायचं परत जायचं परत यायचं. हे आमच्या मराठीमध्ये एक मने बंद पाटील बाबा त्याला मला आला गेला पाणी वाहू गेला का गेला गेला बरं गेला काय गेला काही एक असं आहे बरं का. म्हणून हा नदी एकदाच मिळतो आपल्याला परत परत मिळत. मग त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे. हा दिलाय भजना करतात. मला सांगा इंद्राने एक कर्णाला शस्त्र दिलं होतं. कशा करता दिलं होतं? अर्जुना करता दिलं होतं आहे का नाही राजकुमार? अर्जुना करता कर्णाने वापरलं कुठं कर्णाने कोणा करता वापरलं कर्णाने? हा घटत का त्याला मारले का आहे का? म्हणजे ते फोकट गेलं का नाही? अरे तुला दिलं होतं एका करता वापरलंच एका करता फोकट गेलं ना. तसंच हा नंतर आपल्याला भाजना करता दिलेलं आहे आणि आपण विषयात त्याचा वापर केला तर फुकट झालं. आला तसा फुकट गेला. अजून एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. एक गावाच्या कडे एक विहीर होती महाराज. मी नेहमी दृष्टांत सांगत असते आणि दृष्टांताशिवाय मजा नसती राहते महाराज. निवळ सगळंच प्रमाणाने सांगत करतं तर मग नाही जमत आहे का ते नामदेवा दृष्टांत. एक गावाच्याकडे एक विहीर होती. विहीर तर काही भागात त्याला बावडी म्हणतात काही भागात विहीर म्हणतात. आमच्या मराठवाड्यात त्याला विहीर म्हणतात. विहीर होती आणि त्या विहिरीला असा कट्टाडा होता गोल कट्टाडा. त्या कट्टाड्यावर एक माकडाची माकडी होती. त्या विहिरीवर एकदम आकाशवाणी जायची. ह्या विहिरीत उडी मारली स्त्रीचा पुरुष बरोबर ना? माकडाचा पुरुष आणि माकडी स्त्री हो ना वर येतात. असं तर ऐकलं त्या माकडाने. आता माकडी हुशार होती आणि माकडी हुशारच असते. नाही तुम्हाला बाबा नंतर आम्हाला मागणी म्हणजे नाही मला हुशार असत. तिनं सांगितलं पतिराज अहो तुमच्यासारखा पती जन्मजन्मी मिळावा म्हणून आम्ही वडाला फेरे मारतो. वडापाव गाड्या वडापाव नाही हो. वडाला आशीर्वाद मागतात. वडापाव म्हणतो. आपण एक करू नये विहिरीमध्ये उडी मारतो. तुमचा सुंदर असा पुरुष निर्माण होईल आणि मी सुंदर अशी स्त्री बनवून वर येऊ. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्यांनी ऐकलं बरं का काय ऐकलं काय सांगितलेलं ऐकलं. दोघांनी उडी मारली. विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर उडी मारून वर आली मारून सुंदर अशा प्रकारचा पुरुष बनला त्या माकडाचा आणि त्या माकडीची सुंदर अशी स्त्री. आता माकड ते माकड पुरुष जरी बनून आलं तरी मूळ स्वभाव सुंदर असं पुरुष बनून वर आलं. ते काही गरज होती का पुन्हा स्वतःपत्या करायची? काही गरज आहे का? पण स्वभाव गप्प बसू देत नाही माणसाला. स्वभाव काय माणसं स्वभाव नाही चंचळ असतो. मंदिरात सुद्धा आम्हाला बघायला भेटतो स्वभाव काय ऐका किती चंचळ माणसं आहेत बाबा. तुमच्या सुद्धा लक्ष आता सांगत नाही ते तुम्हाला किती चंचळ माणसं असतात. स्वभाव लय चंचळ माणसं. तसं ते माकड त्याचा स्वभाव चंचळ. सुंदर पुरुष बनवून आले काय करायचं? जाऊन सुखाने प्रपंच करायचा ना. काही गरज होती का? त्या मागणीला मला अरे म्हणजे त्या स्त्रीला म्हणलं आता ती मागणी राहिली माझी पण थोडं चुकलं. ती मागणी राहिली नाही ना. त्या आपल्या पत्नीला म्हणला अरे एकदा उडी मारली तर एवढं सुंदर बोललो मी अजून एकदा उडी मारलो. ती म्हणजे कशाला आपल्याला चांगले रूप प्रगट झाले. आपल्याला चांगला मानव शरीर
मिळाले, सुखाने प्रपंच करू, आपलं रोजीरोटी कमवून आपलं खाऊ, कशाला आता नका उडी मारू. ते सांगितलं तुम्हाला स्वभाव थांबून देत नाही, ते डबल उडी मारली डबल उडी मारलं काय होईल? जैसे ते तैसे माकड बरोबर बसत तिच्यापाशी. आता ही स्क्रीन ते माकड काय हाय उपयोग? काय चांगलं मिळालं होतं ना, काही गरज होती का? बसते तिच्या पुढं. आणि तिथून एक राजाची स्वारी आली, त्या राजाचा रथ चालला. राजाने बघितलं बाजूला सुंदर अशा प्रकारची स्त्री बसलेली आहे, तिच्या बाजूला माकड बसलेला आहे. माकडाला काय उपयोग मला त्या स्त्रीचा? त्यांनी उचलली ती स्त्री आणि टाकली रथात, चाललं घेऊन. अरे याला खेळ करायला काय? दृष्टांत संपला. मला सांगा, एकदा मिळालं होतं, योग्य रीतीने वापर करायला पाहिजे होता का नाही? योग्य रीतीने वापर नाही केला, फजिती भोगावं. तसंच आहे महाराज, आपल्याला एकदा आनंद मिळतो, योग्य रीतीने त्याचा वापर केला पाहिजे, नाही तर फजिती भोगावं. फजिती भोगावं. लक्ष जाऊन घेऊन मध्ये गिरक्या मारावं लागतात आणि नको ते दुःख सहन करावं लागतात. म्हणून आपल्याला त्यांनी भगवान परमात्म्याने आनंद दिलेला आहे, त्याचा योग्यरीत्या वापर करा. विविध कर्म चव्याऐंशी फेरा किंवा लक्ष 84 न चुके फेरा, हे बरेच प्रमाणे. आता बाबाच्या पाठांना चांगलं काय होतं, सगळ्याकडे सगळं नसतं बाबा. तुम्ही लांब दिले उभा राहता, फार कोपऱ्यात उभा राहता, प्रमाणामाना तिथं माईकच्या जवळ पाहिजे. आम्ही चान्स देतो सगळ्याला, ज्याला पाठांतर असतं त्याला देतो. रामदास महाराज तर माझं जवळ पाहिजे. आता रात्री माईक माझ्याकडे होतं का? बघितलं नवीन कोणी आला आम्ही देऊन टाकतो माईक. तुम्ही माईकच्या जवळ उभा राहायचं, माईकच्या मध्ये उभा राहायचं, म्हणजे मग पाठांतरवले माणसं माईक जवळ लागतात. पाठांतरवले माणसं आम्ही थोडं बाजूला सरतो. एक दिवस आम्ही बाजूला सरतो, एक दिवस तुम्हाला चान्स आहे का जवळ उभा राहायचं. म्हणून मिळालेला नाही ते योग्य रीती त्याचा वापर करा, त्या भगवंताकरता करा. सर्वस्व भगवान परमात्मा आहे, अस्तित्व त्याचा आहे, भरण पोषण तो करतो, विश्वाची निर्मिती तो करतो. म्हणून इथं वर्णन केलेले कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगत असताना. आणि शंका याच्यामध्ये बऱ्याच आहेत या श्लोकामध्ये. नेमका अर्जुनाने विचारलेल्या श्लोकी का भगवंताने सांगितलेलं आहे का संजयने सांगितलेलं आहे, हे सुद्धा या श्लोकात अजून मिळालेलं नाही. आता कधी वर्धा प्रभू सारखी वर्णन कोणी केलं? कोणी केलं? देवाचं शरण कोणी केलं? संजय वाचे, अर्जुन वाचे, श्रीकृष्ण वाचे, काय धृतराष्ट्र वाचे, काय काय कोणी सांगितलेलं श्लोक? गीता तुम्हाला पाहिजे. कोणी श्लोक कोणाला सांगितलेला आहे, कोणी कोणाला विचारलेला आहे? हा श्लोक गतीर वार्ता प्रभू सांगितलं. निर्मिती झाली कशी श्लोकाची? निर्लय मोठा प्रभूचे कार्य म्हणून तुम्ही दडपणी होतो ना. संजय वाचे का धृतराष्ट्र वाचे का अर्जुन वाचे? भगवान वाचे. भगवान वाचे म्हणजे हा मुखातून कोणाचे आलेला आहे? भगवान परमात्म्याचे. आता स्वतःचं मोठेपणा स्वतः सांगावं का? सोळंके महाराजांसारखा कीर्तनकार प्रवचनकार नाही काय असं म्हणा. रात्री महाराज अभिमानावर किती तरी बोलले ना, अभिमानात किती बोलली किती. स्वतःचा मोठेपणा सांगणं म्हणजे अभिमान, आणि सांगावं का अभिमान? हा अधिकार तो आम्हाला नाही, त्याला ते त्याने स्वतः सांगितलेले गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास प्रभवत प्रलय आनंदी आनंदी शिलोपावून अन्वय अर्थ लागत नाही. पुढच्या वळवेचा मी बोललेल्या इथं आला मोठेपणा भगवंताचा की मी सांगितलं की शिलोक इथं वर्णन होते की मी सांगितलं, मी बोललेल्या बोले, मी चाललेल्या सुधीसाठी, मी हललेल्या प्राणवारी दोन्ही जगाची चालता. म्हणून इथं या श्लोकावर थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. चतुर्मंडळी पुढं बसलेली आहे. मला तसं जमान तसं मी या शब्द बोलतो की संत महात्म्याची आणि थोडी संगतीची म्हणजे आम्हाला निवृत्ती बाबाची संगतीला आम्ही त्यांचा थोडा कृपेचा प्रसाद आहे. आणि तुम्हा सर्वांचं मोठ्या लोकांचं प्रेम आहे म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला.
केला, बोलण्याच्या योगामध्ये काही चुकला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि चांगला आला असेल ते संत माझ्यासाठी पांडुरंग भगवानची कृपा, गुरुवारीची कृपा म्हणून या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते पुढचे आधी कधी जर ते करून घ्यावे तुमचे निमित्ताचे नवी हा उपदेश तुमचे बडबडी नसतील तुमच्या कृपेची पोचणे जन्मोजन्मी कृपामणी. पुंडलिका हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.